नमस्कार. संवेदनशील लोक परस्परांतील संबंध नेहमी जपतात, तर व्यावहारिक लोक आपापसातील संबंधांचा प्रसंगानुरूप बरोबर फायदा करून घेतात आणि व्यावसायिक लोक फायदा होण्याची शक्यता असेल तरच एखाद्याशी संबंध ठेवतात. मोरपंखात रंगांची गुंतागुंत असूनही त्यांच्यासारखं अप्रतिम सौंदर्य त्यांच्याकडेच असतं. आयुष्याचंही असंच असतं. सुखदुःख, प्रेम, द्वेष, ममता आणि आपुलकी अशा अनेक धाग्यांची गुंतागुंत असूनही ते सुंदरच असतं. माणसाला जीवनात जे काही यश प्राप्त होतं ते त्याच्या मेहनतीने. केवळ नशिबाच्या भरोश्यावर राहून चांगल्या फळाची अपेक्षा करणं हा मूर्खपणा आहे. जब जिंदगी आपको दोबारा मौका दे तो पुरानी गलतियों को दोहराने की गलती कभी मत कीजिएगा. मनाची मुळे इतकी मजबूत असली पाहिजे की कोणी साथ जरी सोडली तरी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. कारण कुठल्याही वेदनांची जाणीव स्वतः सोसल्याशिवाय होत नाही. चाफ्याच्या फुलांचा असो किंवा मोगऱ्याच्या फुलांचा, सुगंध हा दरवळतोच. अगदी तसंच आपली माणसं कितीही दूरवर असली तरी त्यांची आठवणही येणारच. फक्त त्यासाठी गरज असते ती संवेदनशील मनाची, समजूतदारपणाची. म्हणूनच सकाळी आपल्याला अशा लोकांची आठवण येते. जो धन कमवतो तो धनवान, ज्याच्या अंगी चांगले गुण तो गुणवान, ज्याला चांगली बुद्धी लाभली तो बुद्धिवान, ज्याच्या अंगी चांगले कर्तृत्व तो कर्तृत्ववान आणि ज्याने नाती जोडली व जपली तो मौल्यवान. कुछ लोग अपनी अकड़ की वजह से कीमती रिश्ते खो देते हैं और कुछ लोग रिश्ते बचाते बचाते अपनी कदर खो देते हैं. संबंध कोई भी हो, लेकिन यदि दुख में अपना साथ न दे फिर सुख में उन संबंधों का कोई अर्थ नहीं रहता. जीवनात आपल्याला यशस्वी व्हायचंय तर सर्वप्रथम आपल्या प्रयत्नात आणि परिश्रमात चिकाटी पाहिजे आणि खरा दमही पाहिजे. वेळ आणि नशीब यांचे काही फारसे नसते, ते तर बदलत असतात. निस्वार्थीपणे केलेले कुठलेही कार्य सार्थकी लागल्याशिवाय राहत नाही. भक्तीचं फळ केवळ तिथंच मिळतं जिथं स्त्रीशक्तीचा छळ नाही तर त्यांना जगण्याचं बळ दिलं जातं. जोपर्यंत तुम्ही फायदेशीर आहात तोपर्यंत तुम्हाला सगळे चांगलं म्हणतील. ज्या दिवशी तुमच्याकडून फायदा बंद होईल तेव्हापासून बदनामी सुरू करतील. घडलेले प्रसंग आपल्याला अस्वस्थ करत नाहीत, तर त्या क्षणी आपण जो अर्थ लावतो तो अर्थ आपल्याला अस्वस्थ करतो. समय पर समय देने वाला व्यक्ति समय पर मिल जाए तो समय को अच्छा होने में समय नहीं लगता. नात्यांची गंमत असते. नेहमीच्या कौटुंबिक नात्यांशिवाय काही नाती जोडली जातात. काही नाती कारणपरत्वे तात्पुरती ठरतात. काही नाती जपली जातात तर काही नाती मुद्दाम जपावी लागतात आणि काही नाती आपोआप जपली जातात. अशीच नाती मग आयुष्यभरासाठी सोबत करतात. नाणी नेहमी मोठा आवाज करतात, मात्र नोटा अतिशय शांत असतात. ज्यांना अधिक किंमत असते ते कधी ओरडून सांगत नाहीत आणि ज्यांना फारशी किंमत नसते तेच मोठमोठ्याने आपले महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करतात. जपणं आणि साठवणं यात खूप अंतर आहे. साठवली जाते ती संपत्ती आणि जपली जातात ते आपली माणसं. बुराई वो ही करते हैं जो बराबरी नहीं कर सकते. बस
एक तजुर्बा लिया है ज़िंदगी से। अपनों के नज़दीक रहना है तो खामोश रहो, और अपनों को नज़दीक रखना है तो कोई भी बात दिल पर मत लो। प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही, कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाठतातच. आपल्याला मानसिक त्रास तेव्हाच अधिक होतो जेव्हा आपली बाजू सत्य आणि बरोबर असूनही ते सिद्ध करण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. कोणीही जर विनाकारण आपल्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल, राग व्यक्त करत असेल, तर आपण फक्त शांत राहायचं. कारण जर जाळायलाच काही नसेल तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझून जाते. समय एक ऐसी चीज़ है जो गिनते रहेंगे तो कम पड़ेगा, उपयोग करेंगे तो वृद्धि होगी, संग्रह करें तो हाथों से निकल जाएगा, पर संभाल लेंगे तो यह आपका हो जाएगा. दुनियेतलं सर्वात मोठं न्यायालय आपलं मनच असतं. खरं काय आणि खोटं काय त्याला अचूक माहिती असतं. दुनियेतल्या सगळ्या पदव्या मिळवल्या, सगळी कौशल्य संपादन केली, पण जवळच्या लोकांचं दुःख, वेदना जर समजत नसतील, तर त्या समजून घेता येत नसतील, तर त्या पदव्या आणि घेतलेलं शिक्षण सर्वच व्यर्थ आहे. परमेश्वर आपल्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला काही ना काही उद्देशानेच आणत असतो. कोणी आपल्याला केवळ आजमावून जाते, कोणी आपल्याला ज्ञान देऊन जाते, कोणी वापर करून जाते, तर कोणी जगण्याचा खरा अर्थ शिकवून जाते. जीवनात कठीण परिस्थितीसुद्धा एका वॉशिंग मशीनसारखी असते, जी आपल्याला खूप टक्कर मारते, गोल फिरवते आणि पिळतेसुद्धा. पण जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिक स्वच्छ, अधिक चमकदार झालेलं असतं. चांगल्या मैत्रीला वचन आणि अटींची गरज नसते. फक्त 2 माणसं हवी असतात. एक जो मैत्री निभावू शकेल आणि दुसरा जो मैत्रीला समजू शकेल. परिपक्वता म्हणजे तुम्ही किती ज्ञानी आहात, किती पदव्या घेतल्या अथवा कोणत्या पदावर कार्यरत आहात, तुमचे वय किंवा तुमची श्रीमंती किती आहे यावर ती अवलंबून नसते. त्यापेक्षा तुम्ही कोणत्याही कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये किती संयमाने, शांतपणे ती परिस्थिती हाताळून यशस्वी होता, हीच खरी परिपक्वता होय. आत्मविश्वास, संयम, दातृत्व, धाडस आणि सहनशीलता या आपल्या शरीरातील अदृश्य शक्ती आहेत. त्या नेहमी जागृत ठेवल्या की आयुष्याचा प्रवास हा यशाचा राजमार्ग झाल्याशिवाय राहत नाही. धन्यवाद.